श्री महालक्ष्मी व्रत महात्म्य व्रतकथा पूजा विधी. श्री महालक्ष्मी महात्म्य. मार्गशीर्ष महिन्यात केले जाणारे श्री महालक्ष्मीचे गुरुवारचे व्रत. तुम्हा आम्हा सर्वांनाच आपला संसार प्रपंच हा सुख समाधानाचा व्हावा, आपल्याला धन संपत्ती लाभावी, त्या श्री देवी महालक्ष्मीचा कृपाप्रसाद लाभावा असे वाटत असते. अर्थातच त्या लाभासाठी त्या देवतेचे व्रत करणे, पूजन करणे, नामस्मरण करणे, महात्म्य व्रत महानतेची कथा वाचणे इत्यादी सेवा करणे हे आवश्यक असते. श्री महालक्ष्मी देवीच्या कृपा प्राप्तीसाठी दरवर्षी मार्गशीर्ष महिन्याच्या 4-5 गुरुवारी जे व्रत केले जाते त्याबाबत हे मार्गदर्शन. श्री महालक्ष्मी व्रताचरणाचे काही नियम. हे व्रताचरण करणाऱ्या व्यक्तीने गुरुवारी सकाळी लवकर उठावे, स्नान करून शुचीभूत व्हावे, पूजा स्थान स्वच्छ करून पुसून त्या स्थानी पूजेची मांडणी करावी, सर्व पूजा साहित्य जवळ घेऊन पूजेस बसावे. प्रथम श्री गणेश, आपले माता पिता कुलदैवता यांचे स्मरण करून त्यांना नमस्कार करून पहिल्या गुरुवारी पूजा विधिवत संकल्प करावा. या व्रताचे दिवशी उपासकाने उपवास करावा, फलाहार घ्यावा, संध्याकाळी पूजा नैवेद्य आरती करावी, देवीचा प्रसाद घेऊन उपवास सोडावा. गुरुवारी सायंकाळी गोमातेचे पूजन करून तिला घास भरवावा. शेवटच्या गुरुवारी आपल्या व्रताचे उद्यापन करावे. त्या दिवशी सवाष्णी कुमारिका यांना घरी बोलवून त्यांना हळद कुंकू लावावे. ह्या व्रताच्या प्रती भेट द्याव्या, सोबत फळही द्यावे. जर पूजेच्या गुरुवारी एकादशी चतुर्थी असे उपवासाचे दिवस आले तर पूजा आरती कहाणी वाचन करावे. जर काही अपरिहार्य कारणाने व्रत करता येत नसेल तर दुसऱ्याचे हातून पूजन करून घ्यावे, कहाणी वाचावी. मात्र शक्यतो व्रतात खंड पडू देऊ नये. जर कोणाचे व्रत मार्गशीर्ष महिन्यात करणे शक्य झाले नाही तर कोणत्याही महिन्याच्या गुरुवारपासून हे व्रत करता येते. हे व्रत करणाऱ्या व्यक्तीने त्या व्रताचरणाचे दिनी काया वाचा मने शुद्धाचरण करावे. ज्यांना इच्छा असेल ते उपासक हे व्रत दर गुरुवारी आणि वर्षभरही करू शकतात. पूजा मांडणी व पूजा विधी. घरातील पूजेचे स्थान स्वच्छ झाडून पुसून घ्यावे. तेथे एक चौरंग किंवा पाट मांडावा. चौरंग पाटावर वस्त्र अंतरावे. त्यावर तांदूळ किंवा गहू घालून त्यावर तांब्याचा कलश ठेवावा. त्यात सुपारी, पैसा, दुर्वा, तुळस, हळद कुंकू घालावे. तांब्याच्या तोंडावर विड्याची किंवा आंब्याची पाने लावून त्यावर श्रीफळ, नारळ ठेवावा. चौरंगाशेजारी समई लावावी. चौरंग किंवा पाटावर श्री महालक्ष्मीची मूर्ती, फोटो ठेवून त्याची विधिवत पूजा करावी. तसेच तिथे एक विडा ठेवावा. श्री गणपती म्हणून सुपारी ठेवून तिचे पूजन करावे. श्री गणेशाची, श्री महालक्ष्मीची पूजा करून नैवेद्य आरती करावी. श्री महालक्ष्मी महात्म्य वाचन करावे. गुरुवारी व्रताची कथा वाचावी. देवी महालक्ष्मीस आपली भक्तिभावाने केलेली पूजा स्वीकारून तिच्या कृपेचा वर्षाव करण्याची, घरात धनधान्याची समृद्धी प्रदान करण्याची विनंती करावी. या प्रकारे मार्गशीर्ष महिन्याचे हे व्रत करणाऱ्या उपासकांना मी सदैव सुखी करीन असे वरदान ह्या व्रतास श्री महालक्ष्मी देवीने पद्यपुराणात देऊन ठेवले आहे. श्री महालक्ष्मी देवीची कथा. गुरुवारची कहाणी. श्री गणेशाय नमः. श्री महालक्ष्मी देवे नमः. ओम श्री क्लू ओम धनद धन देहि माम. ओम धनदाय नमस्तुभ्य निधिपद्याधिपाय च भवन्तु तत्पद प्रसादनमे धनधान्यदी सपद सृजन हो. ऐका श्री देवी महालक्ष्मीची कहाणी. ही कहाणी आहे द्वापार युगातील सौराष्ट्र देशातील. त्या सौराष्ट्र देशात एक भद्रश्रवा नावाचा राजा राज्य करीत होता. तो राजा पराक्रमी, प्रजादक्ष आणि धार्मिक होता. त्या राजाच्या राणीचे नाव होते सुरचंद्रिका. ती अत्यंत सुंदर रूपवान होती. तिला आपल्या श्रीमंतीचा आणि रूपाचा मोठा गर्व होता. मागील जन्मात ती एका वैश्याची पत्नी होती.
तिचे तिच्या नवऱ्याशी नेहमी भांडण होत असत. एकदा असेच झाले. ती त्या भांडणास कंटाळली आणि रागारागाने घर सोडून बाहेर पडली. ती रानावनात फिरत असताना तिला काही सुवासिनी एक पूजा करीत असताना दिसल्या. तिने पुढे होऊन त्यांच्याकडे त्या पूजेची चौकशी केली. तेव्हा त्यांनी तिला सांगितले की धनदात्री श्री महालक्ष्मीचे पूजा व्रत आहे. तिने त्याच्याकडून त्या देवीची व्रताची संपूर्ण माहिती घेतली. पुढे ती मोठ्या भक्तीने भावनेने ते व्रत करू लागली. त्या तिच्या व्रतचरणाने देवी महालक्ष्मी तिच्यावर प्रसन्न झाली. तिचे दारिद्र्य दूर झाले. कालांतराने ती वैश्य स्त्री मरण पावली. ती पुढे राजा घराण्यात जन्म पावली. तिचा भद्रसवा राजाशी विवाह झाला. ती राणी झाली. त्या दोघांना 7 पुत्र आणि एक सुंदर अशी कन्या झाली. त्या कन्येचे नाव होते शांबला. एकदा काय झाले, देवीच्या मनात आले की आपण सूरचंद्रिका राणीस जाऊन भेटावे, तिला आपली ओळख पटती का पाहावे. मग देवीने काय केले, एका म्हातारीचे रूप घेतले, हटकन उघडं नेसली, माथी मळवट भरला, हाती एक काठी घेतली. म्हातारी काठी टेकत टेकत राणीला भेटायला थेट तिच्या राजवाड्यात आली. म्हातारीने आवाज दिला, आहे का कोणी? मला कोणी घास देईल का? म्हातारीचे ते बोलणे ऐकून एक दासी धावत पुढे आली. ती मोठ्या विनयाने त्या म्हातारीस विचारले, अहो आजीबाई, कोण तुम्ही? इथं कशाला आणि कोणाकडे आलास? तुमचं काय काम आहे? तुम्ही कोठून आलात? तुमचे नाव काय? त्यावर मधून मधून खोकत खोकत म्हातारी त्या दासीला म्हणाली, अगं माझं नाव कमला, मी द्वारकेहून आली आहे तुझ्या सूरचंद्रिका राणीस भेटायला. कुठे आहे ती राणी? तेव्हा ती दासी हलक्या आवाजात म्हणाली, आजी, राणीसाहेब आता त्यांच्या महालात आहेत, मैत्रिणीशी गप्पा गोष्टी करत आहेत. त्यांनी जर तुला इथे ह्या अवतारात पाहिले तरी त्या रागावतील, तुला उन्हं बोलतील, आपल्या मैत्रिणीच्या समोर तुझा अपमान करतील. त्यापेक्षा तू असं कर, आपली एका आडोशाला बस, त्यांच्या मैत्रिणी गेल्या की तू आल्याची वार्ता राणीसाहेबांना देते. दासीचे ते बोलणे ऐकून म्हातारीस राग आला. ती रागाने म्हणू लागली, अगं तुझी राणी आता धनसंपत्तीने रूपाने गर्विष्ठ झाली आहे. ती आज राणी झाली आहे खरी, पण मागच्या जन्मी ती एक दरिद्र वैश्य स्त्री होती. त्या जन्मात तिने माझे श्री महालक्ष्मी व्रत केले म्हणून मी तिला ह्या जन्मी हे राजवैभव प्राप्त झाले आहे. पण ती आता गर्विष्ठ उन्मत्त झाली आहे. तिला याचा परिणाम भोगावा लागेल, तेव्हा तिचे डोळे उघडतील. जाते मी, असे म्हणून ती म्हातारी तावातावाने निघाली. तेव्हा दासी घाबरली. तिने म्हातारीचे पाय धरले, तिला पाणी दिले आणि तिची क्षमा मागितली. हात जोडून दासी म्हणाली, आजी, तू हे व्रत मला सांग, मी ते व्रत श्रद्धेने भक्तिभावाने अवश्य करेन. मी उठणार नाही, मारणार नाही, घेतला वसा टाकणार नाही. माझ्यावर दया कर आणि मला हे तुझे व्रत सांग. म्हातारीला त्या दासीची दया आली. म्हातारीने तिला त्या लक्ष्मी व्रताची सारी माहिती दिली. म्हातारी काठी टेकत टेकत पुढे निघाली. तोच भद्रसवा राजाची मुलगी शांबला ती तिथे धावत आली. तिने दासी व म्हातारीचा संवाद ऐकला होता. ती म्हातारीचे पाय धरून तिला आपला परिचय दिला. मोठ्या विनयाने शांबला देवीस म्हणाली, आजी, रागावू नकोस, माझी आई चुकली, मी तिच्या वतीने क्षमा मागते. आईने जरी तुझ्या व्रताकडे पाठ फिरवली असली तरी मी तसं करणार नाही. मी घेतला वसा टाकणार नाही, व्रत मोडणार नाही. तू मला तुझ्या त्या व्रताची माहिती दे. राजकन्या शांबला हिचे बोलणे ऐकून देवीस तिची दया आली. तिने तिला त्या मार्गशीर्ष महिन्यातील लक्ष्मी व्रताची संपूर्ण माहिती दिली आणि म्हातारी आता परतणार तोच तिथे राणी सूरचंद्रिका आली. तिने त्या फाटकं तुटकं नेसलेल्या म्हातारीला आपल्या महालाशी पाहिलं. ती एकदम तिच्यावर रागावून तिला विचारू लागली, कोण ग तू थेरडे? इथे कशाला आलीस? जा इथून, नाहीतर मी तुला धक्के मारून माझ्या दारातून हाकलून देईन. हे शब्द ऐकून म्हातारी संतापली. तिने रागाने आपले डोळे घराघरा फिरवले. ती तोंडातल्या तोंडात काहीतरी पुटपुटली आणि संतापाने निघून गेली. सुजन हो, त्या म्हातारी रूपी देवी महालक्ष्मीने जे व्रत सांगितले ते व्रत मोठ्या भक्तिभावाने आणि श्रद्धेने केल्यामुळे ती दासी पुढे खरोखरच सुखी झाली. राजकन्या शांबला हिनेही त्या व्रताचे श्रद्धेने आचरण केले. योग्य वेळी देवी महालक्ष्मीच्या कृपेने सिद्धेश्वर राजाचा पुत्र मालाधर याच्याशी तिचा विवाह झाला. ती मोठ्या राजवैभवात सुखाने राहू लागली. इकडे मात्र देवी
लक्ष्मी ही त्या भद्रश्रवाच्या राजवाड्यातून अपमानित होऊन निघून गेल्यामुळे पुढे लवकरच शत्रूने त्याच्या राज्यावर चाल केली. त्याचे राज्य बळकावले. राजा राणीस आपल्या राज्यातून परगंदा व्हावे लागले. झाल्या गोष्टीचे राजा भद्रश्रवास खूप वाईट वाटले. राणी सुरचंद्रिकेसही आपल्या केल्या कृतीचा आता पस्तावा होऊ लागला. एकेकाळच्या राजवैभवात असलेल्या राजा राणीस आता रानावनात भुकेल्या पोटी फिरण्याचे दिवस आले. असाच काही काळ गेला. एक दिवशी राजा भद्रश्रवाच्या मनात आले. आपल्या लेकीस भेटण्याची तीव्र इच्छा झाली. तो एकटाच पायी चालत चालत तिच्या नगरीत आला. दमलास भागलेला राजा नदीकाठी विश्रांतीसाठी विसावला. राणीच्या एका दासीने त्यास पाहिले. त्याच्या आगमनाची वार्ता राजवाड्यात दिली. मालाधर जावयाने त्वरित सासऱ्यास सन्मानाने आणण्यासाठी रथ पाठविला. राजाचे स्वागत करून त्यास वस्त्रालंकार भूषणे दिली. मोठ्या आदराने प्रेमाने ठेवून घेत त्याचा उचित आदर सन्मान केला. काही दिवस आपल्या लेकीच्या घरचा पाहुणचार घेऊन राजा परत निघाला. तेव्हा मालाधराने त्यास हंडा भरून धन दिले. लेकीने पित्याच्या भरल्या गळ्याने निरोप दिला. भद्रश्रवा राजास तो तसा हंडा घेऊन आलेला पाहून राणी सुरचंद्रिका तिला मोठा आनंद झाला. तिने घाईघाईने त्या हंड्यावरचे झाकण दूर केले आणि आत पाहिले तर काय, आत धन नव्हते, त्या धनाचे झालेले कोळसे होते. हे पाहून राजास मोठे आश्चर्य वाटले. राणी सुरचंद्रिकेची मात्र खात्री झाली की त्या देवीची अजूनही आपल्यावर झालेल्या अकृपेची, तिच्या शापाची ही परिणिती आहे. पण काय करणार? राणी सुरचंद्रिकेस आपल्या फाटक्या नशिबावरच हात मारून घेण्याशिवाय उपाय उरला नव्हता. राजा भद्रश्रवा आणि राणी सुरचंद्रिका यांच्या मागचे दारिद्र्य काही सरत नव्हते. एक दिवस आईच्या मनात लेकीस भेटण्याची इच्छा झाली. तिच्याही आगमनाची वार्ता ही अशीच एका दासीकडून मिळताच लेक आणि जावयांनी तिला मोठ्या आदराने सन्मानाने मालात आणले. ती जेव्हा लेकीकडे आली तेव्हा ती लक्ष्मीवृत्त चरणाच्या प्रभावाने सुख सौख्यात असलेल्या आपल्या लेकीस पाहून तिला मोठा आनंद झाला, समाधान झाले. लेकीने आईस नाहू माफू घातले. तिला नंतर वस्त्रालंकार दिले, सुग्रास भोजन दिले. दुपारची वेळ झाली. शांबल्याने देवी महालक्ष्मीची पूजा आरती नैवेद्य केला आणि तिने आईस भोजनास बोलवले. पण त्यावेळी राणी सुरचंद्रिका म्हणाली, शांबले, तू माझे डोळे उघडलेस. आज तुझ्या श्री महालक्ष्मी व्रताचा हा पहिला गुरुवार आहे. मी तुझी पूजा आरती ऐकली. आज मीही उपवास करणार आणि माझा मोडलेला लक्ष्मी व्रताचा वसा पुन्हा जोडून घेणार. हे शब्द ऐकून शांबलेस फार मोठा आनंद झाला. महिन्याचे तिथेच लेकीकडे राहून राणीने ही देवी लक्ष्मीची क्षमा मागून तो लक्ष्मी व्रताचा वसा पूर्ण केला आणि एक दिवस सर्वांचा निरोप घेऊन सुरचंद्रिका राणी आपल्या घराकडे परत येण्यास निघाली. तेव्हा लेक आईस पोचवायला तिच्यासोबत माहेरी आली. 4 दिवस माहेरी राहून सासरी परत आलेल्या शांबलेस जेव्हा तिच्या पतीने तू माहेराहून काय आणले असे विचारले तेव्हा तिने सोबत आणलेला मिठाचा हंडा दाखवला. त्यावर मालाधर तिला म्हणाला, मग वेडे, मीठ कशाला आणले इथे आपल्या राज्यात की खूप मीठ आहेच की? त्यावर, हो ना, पण हे मीठ माझ्या माहेरचे मीठ आहे. मीठ हे जीवनाचे अमृत आहे. त्याने अन्नाला एक सुंदर ही गोडी येते. मीठ सेवकाला धन्याची इमान राखायला शिकवते, असं शांबला म्हणाली. मालाधराने तिच्या बोलण्यातली खोच ओळखली. आता मालाधर ही त्या मिठाचा विचार करू लागला. आणि असा विचार करत असताना एकाएक मालाधर कसल्याच्या निश्चयाने उठला. त्याने तातडीने भद्रश्रवा आपल्याकडे बोलून घेतले. एकांतात त्याच्याशी कसलीशी खलबते केली आणि सैनिकाच्या हातावर मीठ देऊन त्याने प्राणपणाने लढण्याचे आदेश दिले. मालाधराने ज्या शत्रूंनी भद्रश्रवाचे राज्य बळकावले होते त्यांच्यावर तीव्र हल्ला केला. प्रचंड युद्ध केले. सैनिकाने मिठाचे इमान राखत पराक्रमाची शर्थ केली. भद्रश्रवाचे राज्य सोडवून ते परत मिळाले. मालाधर आणि शांबला यांना ही वार्ता मिळताच त्यांनीही मोठा आनंद झाला. मालाधराने ते भद्रश्रवास परत दिले.
ज्या दिवशी भद्र सवास त्याचे गेलेले राज्य परत मिळाले तो मार्गशीर्ष महिन्याचा शेवटचा गुरुवार होता. राणी सूर्यचंद्रिकेने पुनश्च सुरू केलेला लक्ष्मी व्रताचा तो शेवटचा गुरुवार होता. त्या गुरुवारीच भद्र सवास त्याचे गेलेले राज्य परत मिळाले. इतकेच नाही तरी देवीच्या वरद कृपेने राजाची दूरदेशी गेलेली 7 पुत्रही नेमके त्यांचे दिवशी घरी परत आले. सर्वांनाच मोठा आनंद झाला. सर्वांनी तो सुखाचा दिवस परत दाखविणाऱ्या देवी महालक्ष्मीचे मनोमन कृतज्ञतापूर्वक आभार मानले. तिच्या नावाचा जय जयकार केला. सुजन हो, ह्या श्री महालक्ष्मी व्रताचा महिमा हा असा आहे. जे कोणी भक्त भाविक हे व्रत निष्ठेने भक्तिभावाने आचरतात त्यांच्यावर देवी महालक्ष्मी आपल्या कृपेचा वर्षाव करते. ही साठा उत्तराची कहाणी सर्वांनी मोठ्या भक्तिभावाने वाचावी, ऐकावी, म्हणजे घरात सदैव श्री महालक्ष्मीचे वास्तव्य राहून ते घर सुख सौख्याने भरून जाते. सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. जय श्री महालक्ष्मी माता. श्री महालक्ष्मी माता. जय श्री महालक्ष्मी माता.